आपल्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, अजितदादांच्या विमानाचा अपघात हा खरंच अपघात होता की त्यामागे काय कट होता? कारण की आज 20 दिवस झालेले आहेत, तपास सुरू आहे, पण आता जी माहिती समोर येत आहे ती तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी आहे. मित्रांनो, विचार करा, विमानाचा सर्वात सुरक्षित भाग समजला जाणारा ब्लॅक बॉक्स आगीत जळून खाक झालाय असं सांगितलं जातंय. पण ज्या भागात हा बॉक्स असतो ती विमानाची सेफ्टी मात्र पूर्णपणे सुरक्षित आहे. हे कसं काय शक्य आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमदार अमोल मिटकर यांनी उपस्थित केलेली सर्वात मोठी शंका आणि रोहित पवारांचा इशारा, AAIBचा रिपोर्ट यांचा सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न पडेल की जस्टिस फॉर दादा मिळणार का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आपण विमानाचे तांत्रिक पुरावे आणि राजकीय भूकंपावर चर्चा करणार आहोत. चॅनलवर नवीन आला असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी राज आणि तुम्ही बघत आहात राजतक मराठी. तर मंडळी, सर्वात आधी समजून घेऊया की हे ब्लॅक बॉक्स काय असते आणि त्याचा रिपोर्ट काय सांगत आहे. तर PBIने नुकतंच एक निवेदन जारी केलेलं आहे. विमान अपघात तपास ब्युरो म्हणजेच AAIBने 28 जानेवारीला बारामती येथे झालेल्या लिअरजेट 45 फीट SSK विमानाच्या अपघाताची चौकशी केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं येत आहे की डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, ज्यालाच आपण ब्लॅक बॉक्स असे म्हणतो, हे दोन्ही आगीमध्ये जळून प्रचंड उष्णतेमुळे डॅमेज झालेला आहे. बराच वेळ हे रेकॉर्डर आगीत राहिल्यामुळे त्यातील डेटा मिळवणे कठीण झालं आहे. पण मित्रांनो, इथेच खरी शंका उपस्थित होते, कारण विमानाचा ब्लॅक बॉक्स हा सामान्य बॉक्स नसतो, तो टायटॅनियम धातूपासून बनलेला असतो आणि हजारो डिग्री सेल्सिअस तापमान सहन करण्यासाठीच हे डिझाईन केलेले असते. मग तो इतक्या सहज कसा वितळू शकतो, हा साहजिकच प्रश्न आहे आणि हाच प्रश्न अमोल मिटकर यांनी उपस्थित केलेला आहे. अमोल मिटकरने खळबळजनक दावे केलेले काही तांत्रिक पुरावे देखील त्यांना दिलेले आहेत. बघूयात त्यांचं काय म्हणणं येत आहे. तर या रिपोर्टवर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर आहेत, त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांचा मुद्दा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. मिटकरी यांनी सोशल मीडियावर अपघाताचा एक फोटो शेअर केला आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. विमानाचा समोरचा भाग जळाला आहे, पण विमानाची सेफ्टी, त्यालाच आपण टेल, पूर्णपणे सुरक्षित किंवा सुव्यवस्थित असल्याचं आपल्याला दिसत आहे. ती अजिबात जळालेली नाही. आता सायन्स काय सांगतं? कोणत्याही विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या सेफ्टीतच बसवलेला असतो. का? तर कारण अपघात जरी झाला तर विमानाचा पुढचा भाग जास्त डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते, पण सेफ्टी वाचण्याची शक्यता जास्त असते. अर्थातच जो पाठीमागचा जो भाग आहे त्याला सेफ्टी म्हणतात, तो भाग वाचण्याची जास्त शक्यता असते आणि तिथंच ब्लॅक बॉक्स बसवलेला जातो, कारण की सुरक्षित राहावा म्हणून. मिटकरींचा थेट प्रश्न आहे, जर विमानाची सेफ्टी जळालेली नाही तर त्या सेफ्टीच्या आत असलेला ब्लॅक बॉक्स कस काय जळाला? मित्रांनो, ब्लॅक बॉक्स तर अति उच्च तापमानातही टिकून राहण्यासाठी बनवला जातो. मग सेफ्टी सुरक्षित असताना आतल्या बॉक्सला आग लागलीच कशी? हा फोटो आणि हा तर्क पाहता हे प्रकरण फक्त अपघाताचे नसून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय का, अशी शंका बळावली आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटते? काहीतरी लपवले जाते का? नक्कीच कमेंट करा. एकीकडे तांत्रिक प्रश्न आहेत तर दुसरीकडे रोहित पवारांनी या प्रकरणाला वेगळेच वळण दिलेले आहे. रोहित पवार म्हणतात, अजितदादांच्या अपघाताला 20 दिवस उलटून गेले तरी तपासाला वेग का नाही? त्यांनी थेट VCR कंपनीवर निशाणा साधला आहे. ते विचारतात, VCR कंपनीच्या पुरावे नष्ट करण्यासाठी विरोध दिला जातोय का? या कंपनीवर नक्की कोणाचा वरदहस्त आहे? मी 5 दिवसापूर्वी जी शक्यता वर्तवली होती तीच आता खरी होताना दिसते. रोहित पवार यांच्या मते ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती म्हणजेच पुरावे नष्ट करण्याचा प्रकार असू शकतो. त्यांनी इशारा दिलेला आहे की जोपर्यंत हा अपघात आहे की घात याचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. या सर्व संशयास्पद घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता हे प्रकरण राज्याच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचलेले आहे. अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीने भेट घेतलेली आहे. या भेटीत खुद उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती केली आहे की या प्रकरणाची CBI चौकशी करा. देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे CBI चौकशी शिफारस करण्याचे आदेश, अपघाताचे सत्य बाहेर आणण्याचे आश्वासन दिलेले आहे. मित्रांनो, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. एका बाजूला सरकारी एजन्सी म्हणते की रेकॉर्डर जळले आहेत, तर दुसऱ्या बाजूला घटनास्थळाचे फोटो सांगतात जिथे रेकॉर्डर असतो ती जागा अर्थात सेफ्टी सुरक्षित आहे आणि तिसऱ्या बाजूला पुरावे नष्ट करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ब्लॅक बॉक्स खरंच जळाला आहे की जाळला गेला आहे? हा तांत्रिक बिघाड होता की कोणाचा तरी कट होता? CBI चौकशीतून सत्य बाहेर येईल का? तुमचं मत काय आहे? अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांनी उपस्थित केलेले मुद्दे तुम्हाला पटतात का? तुमची प्रतिक्रिया
खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मंडळी, हे कारण की एका राज्याचा उपमुख्यमंत्री जाणं ही काय सोपी बाब नाही. आणि खरंच जर याच्यावर खरंच सखोल चौकशी लावली तर याचा जो जो ह्याच्या मागे कोण कट रचलेला आहे किंवा घात आहे का घात पाय ते लगेच उघड होईल. परंतु एक सर्वसामान्याच्या मनामध्ये सुद्धा असा प्रश्न उद्भवत आहे की एवढ्या मोठ्या नेत्याच्या मागे सीबीआय चौकशी असो, ही मागणी का केली जाते? त्यांचे मित्र गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत. पवार यांच्या कुटुंबाला, पत्नीला जाऊन, त्यांच्या मुलांना जाऊन त्यांची भेट घ्यावी लागते, निवेदन द्यावं लागते. कशामुळे? हे पण त्यांचे मित्रच होते ना. महायुतीमध्ये असताना सुद्धा अशी एवढी दिरंगाई केली जाते, यात कुठेतरी शंका येत आहे मंडळी. तुम्हाला काय वाटतंय? कारण की आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न उपस्थित आहे की हा अपघात होता की घातपात होता, जाणून बुजून केलेला कट होता? कारण की तुम्ही जर फोटो बघितले, घटनास्थळचे व्हिडिओ बघितले तर आपल्याला दिसून येतं की जे विमानाचा शेवटचा भाग आहे, जी सेफ्टी आहे, ती एकदम सुरक्षित आहे. आणि आतमधला जो ब्लॅक बॉक्स आहे तो जळून खाक झालेला आहे, अशा आता अपडेट समोर येत आहेत. आणि तो काय एवढा पितळानं किंवा कोणत्या धातूपासून बनलेला नसतो, तो टायटॅनियम पासून बनलेला असतो. किती जाळाला तरी तो वितळत नसतो, त्याच्यामुळेच तो ब्लॅक बॉक्स बनवलेला असतो. त्याच्यामध्ये सर्व माहिती, जे काय प्रोसेस झालेली आहे, जे व्हिडिओ आहे किंवा रेकॉर्ड आहे किंवा ऑडिओ व्हिडिओ, जे बोलणं झालेलं होतं कुणासोबत, सर्व त्याचं रेकॉर्ड ब्लॅक बॉक्समध्ये सुरक्षित असतो. आणि याच्यावरूनच सर्व विमान उद्ध्वस्त झालं तरी फक्त ब्लॅक बॉक्स जरी आपल्याला सापडला, त्याच्यावरून आपण संपूर्ण सखोल माहिती घेऊ शकतो आणि सत्य काय आहे हे बाहेर येऊ शकतो. परंतु कळत नाही, आज 20 दिवस झालेले आहेत आणि एवढी दिरंगाई का होत आहे? खरंच आश्चर्याची बाब आहे. कारण की एवढी AI टेक्नॉलॉजी आली असताना सुद्धा, आणि विमानाचे जो मालक आहे किंवा याच्यावर कुणाचा वरद हस्त, ज्याचा हात आहे, यावर कुणाचा हात आहे हे बाहेर येणं खरंच गरजेचं आहे. रोहित पवार यांनी जशी मागणी केलेली आहे की VSR या कंपनीवर कुणाला कोणाचे वरद हस्त किंवा याच्यावर कुणाचा हात आहे, आणि या कंपनीला, विमानाच्या कंपनीला त्यांचे पुरावे नष्ट करण्यासाठी दिवस जास्त वेळ दिला जातोय का, जेणेकरून माहितीमध्ये काही समोर येणार नाही. ह्याची पहिल्यापासून जर A to Z कहाणी बघायची झालं तर ज्या दिवशी 2 पायलट होते, ते येणारच नव्हते. मुळात त्यांचं विमान सुद्धा बदलण्यात आलं आणि अचानक त्यांचा दौरा जे आहे विमानानं झाला, जे की ते बाय रोड मुंबई ते पुणे बाय रोड येणार होते. परंतु अचानक काय झालं, खरंच हे टेक्निकल बाबी आहेत. परंतु खरंच जर ह्याच्यामध्ये पहिल्यापासून जर आपण सुरुवात केली तर पहिल्यापासून शंका व्यक्ती शेवटपर्यंत शंका मिटण्याचं नाम घेत नाही. कारण जसं आपल्याला उत्तर पाहिजे किंवा जसं आपल्याला तपास पाहिजे किंवा जशा घटना घडत आहेत तशा प्रकारे काय होताना दिसत नाही. बघू आता ही घटना कुठपर्यंत जाते आणि तपासातून सगळंच बाहेर येतंय का सीबीआय चौकशी करून अजून तसंच पहिल्यासारखंच फक्त सीबीआय चौकशी करायची, नेमायची, फक्त दाखवायचं की सगळं शोध सुरू आहे, परंतु रिझल्ट मात्र झिरो. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? या सीबीआय चौकशी जरी केलं त्याच्यामधून सत्य बाहेर येईल का, हा प्रश्न शेवटपर्यंत असाच पेंडिंग राहील? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बघत राहा राज तक मराठी.